संतोष देशमुख हत्ये प्रकरणात न्याय मिळावा आणि सर्व आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज देशमुख कुटुंब टावरवरती चढून आंदोलन करणार आहे। मासाजो गावामध्ये जर बघितलं तर आपण 2 टावर मोठे आहेत आणि 1 टावर छोटा आहे। तर प्रशासनाच्या वतीने रात्रीपासूनच आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर इतर जे सुरक्षेच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्यांनी देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। तर हे आंदोलन होऊ नये किंवा टावरवरती चढण्यास मज्जाव केला जावा अशा पद्धतीची जी सगळी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 35 दिवस होत आहेत आणि यात अद्यापही एक आरोपी फरार आहे। तर तपासी यंत्रणा नेमका काय तपास सुरू आहे हे अद्यापर्यंत या पीडित कुटुंबाला सांगत नाही असा देखील आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता। आणि त्यानंतर रात्री त्यांनी टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला होता। गावकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते। त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने जो तगडा बंदोबस्त जे गावातील टावर आहे त्या प्रत्येक टावरच्या समोर ठेवला आहे। तर देशमुख कुटुंबाला टावरवरती चढू न देण्याच्या अनुषंगाने किंवा या आंदोलनापासून मज्जाव करण्याच्या अनुषंगाने देखील तशा पद्धतीची पूर्ण जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या समजून घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं या दृष्टिकोनातून देखील आता पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। मात्र आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निगरून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यातले 7 आरोपी अटक आहेत। मात्र एक कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो फरार आहे। अद्याप त्याला अटक का केली गेली नाही। तसेच इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मुक्का दाखल केला, मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती देखील मुक्का दाखल करावा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्या देशमुख कुटुंबाने केल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीने आता या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करणार, कृष्णा आंधळेला अटक करणार का आणि वाल्मिक कराड यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।